आता शेतकऱ्यासाठी महत्त्वाची बातमी। आता बघा शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्याला मिळणार नाही पीक विमा। नुकसान भरपाईमध्ये आता जे काही नियम आहे ते बदललेले आहे। कोणत्या शेतकऱ्याला आता पीक विमा मिळणार नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाईसाठी राज्य शासनाने पीक विमा जी काही योजनाच्या निकषामध्ये महत्त्वाचे बदल केलेले आहेत। आता शेतकरी मित्रांनो, ते बदल कोणते केलेले आपण बघा। तर यापुढे जे काय उभ्या पिकाचे किंवा काढणीनंतर झालेल्या नुकसानीसाठी थेट भरपाई मिळण्याऐवजी विमा कंपनीने प्रामुख्याने पीक कापणी प्रयोगाच्या निकषावर आधारित नुकसान भरपाई दिली जात आहे। आता बघा तसेच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झालेल्या ₹1 पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय गेल्या वर्षी ₹1 पीक विमा भरायचा होता, मात्र यावर्षी आता विमा जे काही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच की तसेच शेतकऱ्यांना लोकप्रिय जे काय ₹1 पीक विमा योजनाचे बंद करण्यात आलेला आहे। आता अलीकडच्या काळात राज्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान होत होते। या काढणीनंतर शेतात असलेल्या पिकाचे पावसामुळे होणारे नुकसान यासाठी विमा संरक्षण देणारे निकष राज्य शासनाने समाविष्ट केले होते। मात्र आता राज्य शासनाच्या बैठकीतील अतिवृष्टीनुसार या थेट नुकसानीसाठी भरपाई न देण्यात आणि केवळ पीक कंपनी जे काय कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पन्नात आधारावरच भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या निकष मुख्यतः जे काही पीक कापणी प्रयोगावर आधारित आहेत। राज्याने त्यात प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे, हंगामातील नुकसान, काढणी पच्चित नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीत समावेश केला होता। नव्या बदलामुळे केवळ CCE निकषांना भरपाईसाठी मुख्य आधार मानला जाईल, ज्यामुळे अतिवृष्टी किंवा संततधार पावसाने झालेल्या नुकसानाची स्वतंत्र भरपाई मिळणे कठीण होऊ शकते। शेतकऱ्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरलेली ₹1 पीक विमा ही योजना आता बंद करण्यात येणार आहे। या योजनेमुळे नाममात्र ₹1 भरून विमा संरक्षण मिळत असल्याने विमा जे काय उतरवण्यास शेतकऱ्यांना संख्येत मोठी वाढ झाली होती। आता मात्र केंद्र सरकारच्या नियमानुसार शेतकऱ्यांना प्रत्येक पिकासाठी निर्धारित प्रीमियम रक्कम भरावी लागणार आहे। या बदलेमुळे जे काय विमा संरक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांना संख्या घटण्याची शक्यता आहे। तसेच ₹1 योजनामुळे वाढलेल्या आर्थिक गैरप्रकाराचा जे का गोळा बसला असा अंदाज व्यक्त होत आहे। दरम्यान 2016-17 ते 2023-24 या काळात विमा कंपनीने राज्य शासनाकडून 43,000 कोटीहून अधिक हप्ता मिळाला असून त्यांनी शेतकऱ्याला 32,000 कोटीहून अधिक नुकसान भरपाई दिली आहे। ज्या कंपनीने 10,000 कोटीपेक्षा जास्त नफा झाल्यास आकड्यावरील सांगतात। तर शेतकरी मित्रांनो, आता बघा ही व्हिडिओ जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर अशाच इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, शेतकऱ्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असेल ते बी जेन्युइन, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।